टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काही वेळातच जळगाव स्थानकावरून पंढरपूरकडे जी आहे वारकऱ्यांची ट्रेन आहे, स्वतंत्र या ठिकाणी रेल्वे रवाना होणार आहे आणि यामध्ये जे आहेत वारकऱ्यांमध्ये वृद्ध असतील, महिला असतील, पुरुष असतील, यामध्ये विशेष बाब म्हणजे काही तरुणी सुद्धा यामध्ये या पंढरपूरच्या वारीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता काही वेळातच या ठिकाणाहून ही ट्रेन पंढरपूरकडे रवाना होत आहे आणि मोठ्या संख्येने जे आहेत वारकरी या ठिकाणाहून आता जळगाववरून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत। आपण या ज्या तरुण वारकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार तुम्ही तिकडे पंढरपूरच्या वारीसाठी रवाना होत आहेत? आनंद होत आहे मला की आम्ही पंढरपूरच्या वारीला जात आहे। कसं वाटतंय? पहिल्यांदाच जात आहे का? हो, पहिल्यांदा जाते, गुलाबामुळेच पहिल्यांदा शक्य झालं जाणं। अच्छा, काय काय आनंद वाटतोय तुम्हाला? आनंद आता की सगळं मिळून जातोय पंढरपूरला, गेले नाही पहिल्यांदा राहते, त्यामुळे खूप आनंद होतोय की गुलाबामुळे जायला भेटतंय पंढरपूरला। ती वारी होते आमच्या आनंदाने। वारी होते हो ह्या वयामध्ये वारी करताय तुम्ही? हो, मग काय वारी करायला वय नसतं। वारी करायला वय नसतं असं मत या ठिकाणी। अजून काही तरुण आपल्यासोबत आहे, काय सांगशील ताई? तू या ठिकाणी पंढरपूरला रवाना होते, कसा अनुभव आहे? आम्हाला खूप आनंद होतोय आणि भाऊंमुळे आम्हाला पंढरपूरला जायची संधी मिळाली। आम्ही पहिल्यांदाच जातोय, अजूनच पंढरपूर पहिल्यांदाच जात आहे का? पहिल्यांदाच जाताय आम्ही। कसा आनंद आहे? खूप आनंद आहे आम्हाला आणि एवढ्या साऱ्या मैत्रिणी आम्हाला मिळाल्या आणि गुलाबदादांमुळे आम्हाला ही संधी मिळाली, ते आम्ही एकदम हे करू व्यवस्थित। पांडुरंगाची आस लागली का? हो हो। तर हे होते या ठिकाणी भाविक तरुण, हे भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे या पंढरपूरला रवाना होताना पाहायला मिळत आहेत आणि पहिल्यांदाच आम्ही जातो आहे, त्यामुळे पांडुरंगाची आस आम्हाला लागली आहे असं मत या ठिकाणी या तरुणींनी व्यक्त केलं आहे। अजून काही भाविक आहे, काय सांगणार? आजी कितव्यांदा जाता तुम्ही पंढरपूरला? बरे पहिल्यांदा आहे। पहिल्यांदाच आहे का? काय वाटतंय, कसा आनंद आहे? हा, चांगलं आहे, बरं वाटतंय। प्रतीक्षा लागली का पांडुरंगाच्या दर्शनाची? हो, गुलाबबावमुळे जात आहे। चांगलं वाटतंय? चांगलं वाटतंय ना। कधी येईल पांडुरंगाचं दर्शन, कधी होईल असं मनात? हा, मग त्या दिवसाच म्हटलं होतं आम्ही की आज पंढरीला जाऊ आम्ही। काय मागणार आहे पांडुरंगाला? काय मागणार आहे? सुख शांती। तर पांडुरंगाला सुख शांती मानणार असतं मंत्री गुलाबराव पाटलांमुळे पहिल्यांदाच या ठिकाणी या वयामध्ये जे आहे पांडुरंगाचं दर्शनासाठी जाण्याची संधी मिळाल्याचं या ठिकाणी भाविकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।